नमस्कार, कशा आहात? आपल्याला आज राजमा बनवायचा आहे. तर तुम्ही रात्री भिजत टाकलं होतं, आता स्वच्छ पाण्यात धुवून त्याला घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला मोठी इलायची, 2 तेजपत्ते, 2-3 काली मिरी, दालचिनी, एक मोठा तुकडा आणि ही लवंग घेतलेली आपल्याला. आता याच्यात आपण थोडीशी हळद टाकले, थोडंसं मीठ टाकले. त्याच्यावर आता हे आपण मसाले जे घेतले ते टाकायचे आपण. हे बघा, हे आता आपण ह्याच्यात सगळे मसाले टाकलेले आहेत. आता हे आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. 5 शिट्ट्या काढून 2 मिनटासाठी गॅस बारीक ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करायचा. कुकर आपण गॅसवरती ठेवला आहे. 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या आणि 2 मिनटासाठी गॅस बारीक ठेवायचा आणि गॅस बंद करायचा. आपण बरोबर 5 शिट्ट्या काढल्या आणि बारीक जरा गॅस ठेवला होता. तर आपले हे व्यवस्थित शिजून निघालेलं आहे. हे बघा, व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं, है ना, मस्त शिजले ते. आता आपण ह्याला काढून घेऊ. आता आपण ह्याच्यातलं हे जे आपली मोठी लवंग, ती मोठी इलायची आणि तेजपत्ता काढून घ्यायचं. आता आपण ह्याच्यातून काढून घेतले. आता आपलं राजमा तर शिजून झालेलं आहे. आता राजमासाठी आपल्याला मोठा एक आपल्याला कांदा घेतला आहे. मोठा नसेल तर 2 कांदे घ्या. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा कढीपत्ता कापून घेतलेला, उभ्या 2 मिरच्या कापून घेतलेला आणि मी जी पेस्ट करते हिरवी, आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता ही जी पेस्ट आहे ती थोडीशी, टॅमॅटोची प्युरी घेतली करून. त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला जिरं लागेल, हिंग लागेल, लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि आपलं ऑइल. तर आपण कढई ठेवलेली आहे तापत. त्याच्यामध्ये आपण मोठे 2 चमचे असे तेल टाकूया. व्यवस्थित तेल टाकून घेऊया आपण. आपलं तेलही व्यवस्थित तापून झालेलं आहे. आता त्याच्यात मग पण जे 1 चमचा भरलेला 1 चमचा जिरा टाकायचं. थोडंसं त्याला काळं नाही करायचं, तांबूस असं झालं का लगेच हिंग टाकायचं त्याच्यावरती. हिंग टाकलं त्याच्यात. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा याच्यामध्ये तांबूस कलर येईपर्यंत. व्यवस्थित करून त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे व्यवस्थित तो तांबूस कलर शिजेल पण आतून. आपला व्यवस्थित कांदा परतून होईपर्यंत, लालसर होईपर्यंत आपण एक इथे पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, 2 चमचे धनिया पावडर टाकायची त्याच्यात, बरं 2 चमचे धनिया पावडर, थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आपण जिरा पावडर घ्यायची आणि त्याची हे आपण पेस्ट करून घेऊयात. हे बघा, ही आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण कांदा बघूया. आपला कांदाही व्यवस्थित तांबूस होत आलेला आहे. बारीक गॅसवरतीच ठेवायचं, मोठा गॅस नाही करायचा, मग करपतो कांदा. त्याच्यावर अद्रक लसूणची पेस्ट आणि आपलं हे हिरवं केलेलं वाटण, असे दोन्ही परत आपण हलवून घेऊया. आणि परत आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. हे व्यवस्थित परतून झालं का त्याच्यात आपण प्युरी टाकून घेऊया. टॅमॅटोची जी प्युरी आपण केली, 2 टॅमॅटोची आहे ती. मोठा असेल तर 1च घ्या, छोटे असेल तर 2 घ्या. हे असं व्यवस्थित हलवून घेऊया. टॅमॅटोला पण आपण व्यवस्थित शिजवून द्यायचं.
आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढून बघूया. केळी व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यात आपण ही जी पेस्ट केलेली आहे, धनिया पावडर, जिरा पावडर टाकून ती पेस्ट टाकायची. त्यालाही व्यवस्थित आपण शिजून देऊया. काढून बघूया. व्यवस्थित झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं लाल मिरची पावडर टाकायचं. हे मी घरगुती करते, तो मसाला आहे तो मी 2 चमचे टाकते. त्यानंतर कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर तो 1 चमचा टाकला. व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं त्याच्यावर. याच्यामध्ये तुम्ही छोले मसाला असतो ना आपला, तोही टाकू शकता, त्याच्याने पण छान होते. आपण झाकण ठेवूया. आपण झाकण बघूया उघडून. तेलही छान सुटलेलं आहे ना त्याला मस्तपैकी. बघा साईडने कसं तेल सुटलंय त्याला. आता आपण जे हे राजमा शिजवून घेतले ते टाकायचं त्याच्यात. थोडंसं राजमा टाकून झालं त्याला आपण हलवूया. नुसता राजमा टाकला याच्यात, त्याच्यावरचं पाणी अजून टाकलं नाही. याला व्यवस्थित कड आलं ना, व्यवस्थित उकळ आली का मग आपण त्याच्यात पाणी ओतायचं. व्यवस्थित थोडंसं मोठा गॅस करायचं आणि 1 उकळ येऊन द्यायची त्याला. आता आपली उकळ आलेली आहे. जरा बघूया आपण व्यवस्थित उकळ आले काय. उकळ आले. त्याच्यामध्ये आपण थोडंसं छोले मसाला, हे बघा एवढंसंच घेतलं आहे मी. थोडंसं छोले मसाला घेतले आपण आणि थोडंसं नावाला गरम मसाला घेतला आहे बघा. त्याला व्यवस्थित हलवून व्यवस्थित छानपैकी आणि जे पाणी आहे आपलं, जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी ओतू शकतो. पाणी ओतलं. आता चवीनुसार मीठ टाकूया. आपण ह्याच्यात थोडंसं मीठ आणि हे टाकली होतं हळद, म्हणून थोडंसं आधी कमीच टाकायचं. आपण शिजवताना थोडंसं टाकलेलं ना त्याच्यात मीठ, आता मग ते खारट होईल. आपण झाकण ठेवूया आपण बारीक गॅसवरती. आपण झाकण उघडून बघूया. व्यवस्थित उकळ आलेली आपल्या राजम्याला. त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर, जे आता आपण उभ्या मिरच्या कापून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या आणि 1 चमचा तूप टाकायचं. तुम्हाला जर तुपाऐवजी पण 1 चमचा तूप टाकले याच्यामध्ये. तुपाऐवजी जर तुम्हाला बटर टाकायचं असेल तर बटरही टाकू शकता. आता हे असं ठेवून 5 मिनिटांनी गॅस बंद करायचं.
कशी वाटली तुम्हाला रेसिपी? खरोखर जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.